आज सकाळी संजय राऊत यांनी तुमच्यावरती आरोप केले की एकनाथ शिंदे यांच्या पाठीत तुमची चुकून तुम्ही भाजपमध्ये जाणार, कसं पाहता यांच्या वक्तव्याकडे? हे बघा, संजय राऊत काय वक्तव्य करतात ह्याच्याकडे कोणी फारसं सिरियसली बघण्याचं आवश्यक असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी काय काय टीका केली याच्याबद्दल काही गोष्टी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आल्या, परंतु नेहमी मी काय त्यांची पत्रकार परिषद बघत नाही आणि त्याची उत्तरं देणं हे माझं कामसुद्धा नाही. परंतु आज ते माझ्यावर बोलले म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की कोकणामध्ये ज्यावेळेला त्यांनी म्हटलं की मी पक्ष बदललेले आहेत. कोकणामध्ये ज्यावेळेला संघर्ष झाला त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्यावेळेला पक्षाने मला जी भूमिका सांगितलेली होती त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा हा आदरणीय पवारसाहेबांकडे त्यावेळेला सुपूर्द केलेला होता आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. असला वैचारिक संघर्ष वगैरे ही काय राऊतांच्या आसपासची बाजू नाही, कारण आमच्यासारखी लोक 3-3 पिढ्याची श्रीमंती सोडून ज्यावेळेला समाजकारणामध्ये येतात त्यावेळेला आम्ही तत्त्व जपतो. माझा संघर्ष अवश्य झाला कोकणामध्ये, परंतु तो संघर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला व्यक्तिगत कधीही मी केलं नाही. आजही राणेसाहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि जे संजय राऊत हे सगळं बोलत आहेत त्यांची त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती आणि स्वतः ठाकरे फॅमिली आल्यानंतरसुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढा दरारा राणेसाहेबांचा त्या काळामध्ये होता की यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल घालायलासुद्धा कोण तयार नव्हतं, हॉटेलमध्ये यांना जागा मिळत नव्हती आणि तो संघर्ष त्या काळामध्ये मी केला. हे फक्त एक वैचारिक संघर्ष होता, परंतु वैचारिक संघर्ष झाल्यानंतर मी माझा पक्ष ऑलरेडी राजीनामा दिलेला होता, तो एक वैचारिक भूमिकेतून राजीनामा दिलेला होता. याच्या पलीकडे मी कधीही पक्ष बदललेला नाही. काँग्रेसचे 2 भाग झाले ही वस्तुस्थिती होती आणि काँग्रेसमधल्या कोणाला कुठे जॉईन व्हायचा हा ज्यांचा त्यांचा चॉईस होता. मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता होता, पवारसाहेबांचं नेतृत्व मानत होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली, त्यावेळेला मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. परंतु पवारसाहेबांनी ज्यावेळेला मला सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर, त्यावेळेला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला. शेवटी वैचारिक जी लोक काम करत असतात त्यांच्याकडे हे धैर्य असतं. स्वतःची आमदारकी सहजासहजी सोडण्याचं धैर्य हे कधीही संजय राऊतांमध्ये राहिलेलं नाही आहे. ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत, खरं तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं. पुन्हा निवडून येतात तर बघूया ना ते. मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही. मी राऊतांच्याबद्दल एकही वाईट शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही आहे. मी माझं काम करतो आणि ते चोखपणे करतो. मी शिंदेसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही, कारण माणुसकी असलेला एक नेता आहेत ते. ज्याला कुठेही अडचण येते, कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात. बरोबर औषधाच्या गाड्या डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदारांना, ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले. आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या, आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि हे आमदारांचे प्रश्न नव्हते, हे जनतेचे प्रश्न होते. आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेक करणार असाल तर त्याचं चोख उत्तर देण्याएवढी बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे. मी स्वतःच्या आदर्शांवर चालतो. ज्यावेळेला मी कोकणामध्ये लढा दिला त्यावेळेला मला BJPमध्ये सन्मानपूर्वक बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या पंतप्रधानांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता, पण तिथंसुद्धा मी अशी भूमिका घेतली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.